जर तू रील नसतं बनवलंस किंवा तू एवढी आता फेमस नसती आली किंवा माझ्यासारख्या मोठ्या पॉडकास्ट नसती आली तर तू दुसरं काय केलं असतं ह्याच्या व्यतिरिक्त? अकॅडमिक. काय तुला 10th मध्ये किती मार्क्स पडले होते? 94.60. तू जसं तुझी पहिली रील होती ती कुठली होती जी व्हायरल गेली आणि घरच्यांचे काही रिॲक्शन होते तेव्हा? घरच्यांना तर पहिलं माहितीच नव्हतं. हां, माझं की reel viral इंस्टाग्राम वरती अकाउंट म्हणजे एवढं फेमस आहे. अकाउंट आहे वगैरे माहिती होतं, पण एवढं फेमस आहे तेवढं नव्हतं माहिती. आणि माझे आई वडील लोक शिक्षक आहेत. मग त्यांच्या स्कूलमध्ये सगळे मुलं त्यांना बोलायला लागली की सर मॅडम तुमची मुलगी किती छान रील बनवते वगैरे, आणि त्यांना माहिती होतं की रील वगैरे काढते वगैरे. तुझ्या डोक्यात तो सतत विचार असायचा का की मला रीच नाही येत असं असायचं? असं भरपूर इन्फ्लुएन्सर सोबत पण होतं की ते रील टाकतायत, भरपूर टाकतायत, पण जेवढं दुसऱ्यांना रीच आहे तेवढं त्यांना नसतो. त्यांचा कंटेंट पण खूप चांगला असतो सगळं, पण तेवढी रीच नाही जात. म्हणजे मी अशी मुलगी आहे की सगळ्यांमध्ये मला भाग घ्यायचा असतो. ते डान्स असू दे, ते स्पीच असू दे, म्हणजे सब चाहिए. लेकिन 2 वर्ष असं झालं की माझं कुठेच काय नव्हतं. मला एक सर्टिफिकेट नाही माझ्याकडे, ना कुठली ट्रॉफी, ना कुठलं मेडल. राकास्ट विथ रावमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पण मी हा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी तुम्हाला बोलतो, भाई जाऊन चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. कारण की आपला कॉन्टेंट जरी रॉ असला पण ह्या सगळ्या सेटअपसाठी आपल्याला पैसे लागतात. तुम्हाला वाटते की व्हिडिओ वारंवार यावा तो सबस्क्राईब करा. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट, आज जी गेस्ट आलेली आहे ती म्हणजे रील स्टार आहेच तर आहे. ती पर्सनल लाईफमध्ये पण तिच्या खूप साऱ्या अचिव्हमेंट्स आहेत. ते अकॅडमिक्समध्ये चांगली आहे आणि परत तिचे 2 अल्बम सॉन्ग पण आता येणार आहेत. तर मी वेलकम करतो स्वानंदी तांबे यांच्या. हॅलो. हां स्वानंदी, तू इथं आलीस, तुला कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय मला इकडे येऊन, आणि सेटअप तर ऑल गुड, Premium. एकदम प्रीमियम आहे. तर गाईज जाऊन लवकर सबस्क्राईब करा चॅनलला. अरे तांबे नंतर बोलायचं आहे आपल्याला. सुरुवातीलाच बोलले मी, हां, जाऊन बघा आमच्या आता channel ला स्वानंदी तुम्हाला subscribe बोलली करा. आहे. स्वानंदी बोलली, मी तिला बोललो नाही बोलायसाठी, तरी ती बोलली आता जाऊन सबस्क्राईब करा बाई, पुढे बघा, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वानंदी, मी आजपर्यंत हा क्वेश्चन कोणाला विचारला नाही. खूप असं सिरियस आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो. बोलू का? तो क्वेश्चन आहे, जेवलीस का तू? जेवले मी, जेवून आले. पोटभर चिकन जेवली भाकरी ना? खाऊन आले मी. अच्छा जेवून थँक्स आले. की चिकन भाकरी आणि तू चांगली एनर्जी दिसील आम्हाला. Yes. तू जसं रील बनवतेस, त्याच्या व्यतिरिक्त तू तुझ्या अकॅडमिक्समध्ये पण खूप चांगलं काम करतेस आणि तुला एक बऱ्या प्रकारे एक फेम पण भेटलेला आहे. म्हणजे तुझे नातेवाईक, त्याच्या व्यतिरिक्त तुझे मित्र मैत्रिणी किंवा तुझे स्कूलमधले जे क्लासमेट असतील किंवा असतील, म्हणजे आहेत ठीक आहे, तर ते तुला ओळखतात. पण कधी कधी असं होतं का की तुला म्हणजे असं एकटं वाटतं, अलोन वाटतं की कुणी नाही मला काहीतरी शेअर करायचं, असं कधी होतं? नाही, कारण असं कधी वाटतच नाही, कारण माझे पप्पा जे आहेत ना ते माझे बेस्ट फ्रेंड आहेत. अच्छा. तर काहीही कुठलंही असेल टॉपिक तर मी त्यांच्याशी शेअर करू शकते, आणि मी करते त्यांच्याशी शेअर, कुठलाही टॉपिक असू दे. मग आत्तापर्यंत तरी मला असं अलोन असं फील कधीच झालं नाही. जरी पप्पा नसले तरी मम्मी माझी खूप फ्रेंडली आहे, दोघं पण. आणि फ्रेंड्स तर आहेतच, पण माझे जे भाऊ बहीण आहेत, भावंड आहेत, ती पण खूप चांगले आहेत. आणि जरी जो टॉपिक जर मम्मी पप्पांसोबत नसेल शेअर करायचा, मी त्यांच्याशी शेअर करते. खूप सॉर्टेड आहे, असं एकटं असं मला कधीच फील होत नाही. आणि भावंड म्हणजे तुला भाऊ बहीण? सख्खी मला बहीण आहे फक्त एक लहान, आता ती 7th आहे. आणि बाकी चुलत आहेत, आत्याचे वगैरे मुलं, चुलत्यांची मुलं वगैरे. आणि जसं तू सांगितलीस की तुझे बाबा तुझे बेस्ट फ्रेंड आहेत, तर म्हणजे तू तुझ्या कितव्या वयाच्या वर्षी तुला हे समजलं की मी बाबासोबत सगळं काही शेअर करू शकते? पहिल्यापासूनच माझे पप्पा माझ्याशी खूप फ्रेंडली आहेत. आणि पहिल्यापासूनच अशी एकही गोष्ट नाही की माझ्या पप्पांकडून मी लपवली आतापर्यंत. कुठे जायचं असेल तरी सांगून जाते, काहीच नाही. आणि असं कधी होतं का की रेस्ट्रिक्शन करतात की नाही, म्हणजे ते जरा रेस्ट्रिक्शन तर असतातच सगळ्यांना, आणि मला पण आहेत की रात्री नाही, आणि मी स्वतः सुद्धा जात नाही अजूनपर्यंत, कधी मी रात्री बाहेर गेले नाही. 7च्या नंतर नाही अलाव करत बाहेर जायला वगैरे. आणि ते असावंच, आत्ताच्या असायला पाहिजे. आता तर जास्त असायला पाहिजे. आधी आमच्या वेळी आमच्याकडे फोन नव्हते तर ठीक होतं की अरे तो त्या कॉर्नरवर भेटला तर त्याच्यासोबत फिरायला जायचं, किंवा ती भेटली तर आम्हाला, ती तर कधी भेटली नाही मला. तोच भेटला मला नेहमी, ती नाही भेटली. तेच म्हणजे मी याच्यासाठी विचारलं, लोनली याच्यासाठी,
कारण की कधी कधी कसं होतं ना की आपल्या आयुष्यात सगळं व्यवस्थित सुरू असतं, म्हणजे आपल्याला काही डिफिकल्टीज नाहीत किंवा आपण खूप हॅप्पी असतो. तर आपलं कसं असतं, जो सर्कल असतो ना अराउंड, तो आपल्याकडे अट्रॅक्ट होतो ऑटोमॅटिकली. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही एनर्जीची सेपरेट गरज नसते. तर प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा आपल्याला इंटरनली लोनली फील होतं, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होतो की कुणीतरी पाहिजे. आणि त्यावेळेस जो आपल्यासोबत असतो ना, जसे तुझे बाबा आहेत की तू त्यांना बेस्ट फ्रेंड समजते, तर खरं म्हणजे तो आपला मित्र असतो, म्हणजे जवळचा, म्हणजे नात्याने जरी ते तुझे बाबा असले तरी म्हणजे ते एक फिलिंग असते ना की मित्रांनी मला समजायला पाहिजे मित्रासारखं. तर तो जर तुझे बाबा तुला फील देत असतील, देतात का तसं feel? तर ते खूप एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. हे खूप चांगलं उत्तर दिलंस की तुला एकटं वाटलं तर तू बाबासोबत बोलतेस. आणि मी तर म्हणतो ऑडियन्सना पण मी रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला असं वाटते की काही शेअर करायचं आहे तर बिंदास बोला घरच्यांना. घरचे तुमचे दुश्मन नसतात, तुमच्या चांगल्यासाठीच ते बोलत असतात. कोण नसतं. हां, आई वडिलांशिवाय कोण नसतं बघा. तर माझं हे असं होतं की तू जसं रील बनवत असतेस कंटिन्युअसली, तुझ्या दिवसातनं किंवा 2 दिवसातनं एक रील तर तुझी येतच असते. नाही, कंटिन्यू असते. अच्छा, रोज असतात 1-2? रोज एक रील नाही तर व्लॉग काहीतरी एक असतं. अच्छा अच्छा. आता मी आताच व्लॉगिंग सुरू केले, 2-3 आता 10 दिवसापूर्वी मी व्लॉगिंग चालू केले. म्हणजे हां. बाहेर मी अप्रोच केलं फिरायचं तेव्हा. वगैरे. हां, बरोबर. मी अप्रोच तेव्हा- केलं, तेव्हा तुम्हाला असं कसं- वाटलं की अरे मी याच्या पॉडकास्ट मध्ये जाणार तर मी काहीतरी करायला पाहिजे. हो. म्हणजे मग तुम्ही मला थँक्यू बोलायला पाहिजे. थँक्यू. हा, चला जोक्स अपार्ट. तर तुम्ही व्लॉग करता, खूप चांगली गोष्ट आहे. रील करता, ती पण म्हणजे एक बेस आहे तुमच्या रील. आणि व्लॉग म्हणजे तुम्ही स्वतःला अपग्रेड केलाय, तर ते चांगलं आहे. तर पण तुम्हाला असं वाटतंय का की हा, म्हणजे माझा प्रश्नच नेमका तो होता की ऑडियन्ससाठी तुम्ही व्लॉग करताय की तुम्ही स्वतःसाठी व्लॉग करताय, की मी तुम्हाला अप्रोच केलं तुम्ही पॉडकास्टमध्ये आलाय म्हणून व्लॉग करताय? नाही, ऑडियन्ससाठीच करते. अच्छा. कारण आता समजलं सगळेच व्लॉग करतात हां. आणि आपण फक्त रील राहणं असं बरोबर नाही वाटत. बरोबर म्हणून नाही. मी खूप फिरते. हां मी आमच्या घरचे आणि आम्ही खूप फिरतो. हां. मग तुम्ही फिरतो. शेगावला पण जाऊन आलात? नाही, शेगावला हा, नाही, रिसेंटली. अच्छा, गणपतीपुळेला. गणपतीपुळेला. हा, कंटिन्यू. सॉरी. गणपतीपुळेला गेले होते. तर मला पण असं वाटलं की फिरतोय, मग ते एक्सप्लोअर का नाही करावं? सगळे करतात, आपण का नाही करू का नाही शकत? करावं? म्हणून मी ते रील सोबत एक व्लॉगिंग पण आता चालू केली. म्हणजे ऍक्च्युली ऑडियन्सला पण ते आवडतं की ऑडियन्सला मी आवडतं ज्या- की आपण आता ते फॉलो करतात आम्हाला, की त्यांना पण समजलं पाहिजे की कुठे जातो आम्ही, काय करतो, किती मजा करतो, ते त्यांना समजलं पाहिजे. म्हणून म्हणजे ते रीलवर त्यांची लाईफ दिसते, त्याच्या व्यतिरिक्त पण त्यांची पर्सनल लाईफ personal life असते. आहे, ते पण आणि ते समजलं पण पाहिजे. ऑडियन्सला दाखवता, म्हणजे त्यांच्यापासून काही हाईट तुम्ही ठेवलेला ठेवलेलं नाही. नाही. बरोबर. आणि ऑडियन्सला एक वेगळा मजा येतो ना, हो. की स्वानंदी आज गणपतीपुळेला गेली, गेली. उद्या दगडूशेठ हलवायला गेला. म्हणजे त्यांना हे सगळे अपडेट्स भेटत असतात. आणि फिरायला गेल्यानंतर मग तुम्हाला तिकडे तुमचे ओळखीचे फॅन्स वगैरे भेटतात. मिळतात. कधी कधी असं होतं ना, मी हां. घरी म्हणजे बाजारात जरी गेले आमच्या लोकल, तरी मला असं असं फेस कडे बघत राहतात. अच्छा, तीच आहे का ही? हा, तीच आहे का? कारण कसं होतं, माझ्या रील्स मध्ये माझी फ्रेम साईज वेगळी आहे हां. आणि ऍक्च्युअल मध्ये म्हणजे जरा हाईट कमी आहे, म्हणून त्यांना नाही, हे सगळं confuse- बोलायचं नाही पण. मी बोलू आता आहे तर काय नाही लपवायचं. नाही, असं मग नाही. त्यांना असं कन्फ्युजन होतं की हीच आहे का स्वानू. मग कधी कधी काही लोक विचारतात की तू स्वानू आहे ना? मी म्हणते, हा, मी स्वानू आहे. मीच आहे ती स्वान. मीच रील पेक्षा अक्षरशः मी खूप सुंदर दिसते असं बोलायचं त्यांना. मग रीलवर मी तेवढी सुंदर नाही दिसत म्हणा, मी फिल्टर वगैरे लावते. नाही लावत मी. नाही लावत. ठीक आहे. ट्रान्झिशन रील असतं. हा, म्हणजे मेनली माझं तेच क्वेश्चन होतं की ऑडियन्सला जे आवडतंय. लास्ट टाइम माझ्या आर्यासोबत पण हेच बोलणं झालं होतं, ती पण बोललेली की तुमच्या ऑडियन्सला काय आवडतंय ते तुम्ही ट्राय करा. आणि त्याच्यानुसार एक निश फिक्स करा की मला याच्यावरच व्हिडिओ बनवायचे आहेत. बरोबर. ठीक आहे. आणि ते तू करतेस, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मला एक विचारायचं आहे, जसं तू रील आणि तुझी पर्सनल लाईफबद्दल तू जसं बोललीस की मी व्लॉग करते, ते लोकांना दिसतं. त्याच्या व्यतिरिक्त असं आहे का की म्हणजे तुझी आवड नेमकी काय होती की तू रील स्टार्ट केली आणि कधी तू स्टार्ट केलीस रील बनवणं? रील बनवलं म्हणजे असं आधीपासूनच खूप आवडायचं. म्हणजे मी आधी ज्या एरियामध्ये राहायचे तिकडच्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना घेऊन मी माझ्या भावाच्या फोनने रील्स बनवायचे. अच्छा. टिकटॉक होतं त्यावेळेला. अच्छा, टिकटॉक बनवायचीस का? टिकटॉक. तेव्हा मी टिकटॉक वरती रील काढायचे. म्हणजे असंच, तेव्हा काय मी फेमस नव्हते काय, असंच. मग तेव्हा मला असं
होतं एक आवड की बनवायला पाहिजे. मग लॉकडाऊन लागला, मग घरीच, हा. मग कंटिन्यू ते चालूच ठेवलं मी. हा. मग तेव्हा रील फेमस व्हायला लागल्या माझ्या एक 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 एक. मग मी त्याचं माझं 10th कम्प्लीट झाली होती. मग मी नंतर चालू केलं, मग स्वतःचा फोन पण आला, मग चालूच केलं रील काढणं. अच्छा, म्हणजे रीलवर रील दे धबाधब. हो. पण तेव्हा एक असं झालं होतं की म्हणजे 10thला जेव्हा होते तेव्हा माझं जे अकाउंट होतं 10K चं होतं ते अच्छा. माझं बंद झालं 10th होतं. मध्ये तुझे 10K 10K फॉलोअर follower होते. माझे आता पण नाही. तेव्हा कॉमेडी रील बनवायचो आणि सगळं सोबत बनवायचो आम्ही रील. मग ते अकाउंट माझं बंद झालं. मग माझा दादा मला बोलला आता राहू दे, 10th आहे, दे परीक्षा तुला बहीण वगैरे. आहे ना? दादा कुठून आला? माझे मामाचा? दादा नाही, सख्या काकांचे मुलं अच्छा दोन. अच्छा, काकाचा हा, मुलगा ते आम्ही दादा. एकत्र राहायचो आधी. हा. मग तो मला बोलला आता 10th आहे, हा. राहू दे, नंतर आपण कंटिन्यू करू 10th तो नंतर. छोटा आहे? नाही, दोघं मोठे. अच्छा, म्हणून बोलला की आता सगळे 10th आहे मी तर राहू माझ्या दे. पप्पांच्याकडून सगळ्यात लहान आहे. हा. अच्छा, मी आणि आणि तुम्ही माझी ग्रुप बहीण. मिळून बनवायचे म्हणजे किती जण असायचे त्या ग्रुपमध्ये? आम्ही 5 जणी. अच्छा, मुलीच का सगळ्या? मुलीच अरे वा सगळ्या. यार, म्हणून 10K झाले. हो, मुलं आम्ही असते तर नाही. नाही होत, बरोबर आहे. मग आम्ही 5 जणी म्हणून रील काढायचो. मग ते अकाउंट बंद झालं, मग मी स्टॉप केलं जरा वेळ. मग नंतर 10th झाल्यावरती रिटर्न ते कंटिन्यू केलं मी. अच्छा, 10th झाल्यानंतर तू 11th मध्ये परत ते तू कंटिन्यू केलं. कंटिन्यू केलं. आणि तुला असं वाटतंय का की जर तू रील नसतं बनवलंस किंवा तू एवढी आता फेमस नसती आली किंवा माझ्यासारख्या मोठ्या पॉडकास्ट नसती आली तर तू दुसरं काय केलं असतं ह्याच्या व्यतिरिक्त? अकॅडमिक. अकॅडमिक्समध्ये पण तू खूप चांगली आहेस, मला असं समजलंय. म्हणजे किती चांगली आहेस आम्हाला सांगू शकतेस काय? तुला 10th मध्ये किती मार्क्स पडले होते? 94.60. बापरे, इतने होते तो मैं अभी कलेक्टर बन जाता. ठीक है, आप तो बनोगे. कलेक्टर ही बनने का था. हाँ. मतलब माझ्या मम्मीचं ते ड्रीम होतं की मी MPSC द्यावी, हाँ. स्पर्धा परीक्षा ड्रीम द्यावी. म्हणजे आता पण देऊ शकतेस देऊ ना? शकते, हाँ. आहे चालू प्रयत्न, पण बघू आता. पण रीलला तू प्रायोरिटी देतेस? येस, जास्त करून आता. पण आता समजायला लागलं की जरा कमी. रील टाकायला पाहिजे. नाही, रील का कमी करायच्या, का? पण थोडं अकॅडमिक कडे पण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जर तू सपोज म्हणजे तुझं असं काही ड्रीम आहे की तुला ऍक्ट्रेस बनायचं आहे? नाही, असं ड्रीम असं नाही ऍक्टर वगैरे बनायचं. हॉबी आहे? हॉबी आहे फक्त माझी. का ड्रीम का नाही? पण नाही, मला एवढं ऍक्टिंग मध्ये असं नाही, फक्त हा. रील्स वगैरे. संधी मिळाली तर नक्कीच काम नक्की करणार. कर. हा, म्हणजे तुझी आवड आहे हा, ना? आवड आहे. संधी मिळाली तर 100% काम करणार. आता बघ, तुला असं वाटत नाही का देवाने मला एवढा चांगला चेहरा दिलाय, एवढी कमी मला हाईट दिली आहे? मग height मुळेच मार खाते मी असं काही सगळीकडे. नसतं हाईट वगैरे. कारण की तू बघ आता रिसेंट मध्ये ते जे ऍक्ट्रेस असतात त्यांची हाईट काही 5'3", 5'2" एवढीच असते. आणि म्हणजे तू हाईट साठी थांबली आहेस? असं म्हणजे अजूनपर्यंत कधी ऑडिशन वगैरे तरी दिली नाहीये. पण जर भविष्यामध्ये काय आलं, माझ्याकडे कुठला प्रोजेक्ट आला तर मी नक्की करेन. बिलकुल करशील ना? आणि हे अल्बमचे तुला कसं आलं मग? अल्बमची इन्क्वायरी? हा, अल्बम सॉन्ग माझे आहेत, ते आता येतील. शूट झालेले शूट झालेले आहेत, आता ते येतील एक महिन्यामध्ये. नाही, ते येऊ द्या, मी तेच विचारतोय त्याची इन्क्वायरी कशी आली? माझा एक फ्रेंड आहे गौरव करून, तर त्यांनी मला अप्रोच केलं की तू. गौरव कोण? या गौरवला एडिट करा बाई. गौरवला ठेवू नका. हा, नाव नाही घ्यायचं. हा, माझा एक फ्रेंड आहे. मजाक करते, असू द्या गौरवला. सॉरी बाई गौरव. मग त्याने मला अप्रोच केलं की तू त्याचं स्वतःचं एक सॉन्ग होतं, मग तो करशील का? म्हटलं हो, नक्की करेन. मग आम्ही केलंय ते सॉन्ग. मग तो नाही बोलला तुझी हाईट कमी आहे, मी सॉन्ग मध्ये नाही नाही, तो नाही असं मला बोलला. ते असंच असतं. म्हणजे काय असतं की एक गोष्ट म्हणजे मी खूप चांगली सांगतोय की कभी भी क्या होता है ना, आपको जो लगता है ना वो आप ट्राई करो. क्योंकि मुझे भी ऐसा लगता था कि लोग मुझे सुने, लेकिन ऐसा कोई मेरा अचीवमेंट था नहीं. तो मैंने देन फिर पॉडकास्ट स्टार्ट किया कि लोग मेरे को ना सुने, क्योंकि मेरा बहुत सारा टाइम उसमें वेस्ट हुआ. मतलब आइडेंटिफाई करने में कि करना क्या है, मेरा गोल क्या है, कैसे करना है, मेरी आवाज़ लोगों तक कैसे लेके जाना है. तो देन मेरे को मैं सर्च करता गया और मेरे को एक मीडियम मिला कि पॉडकास्ट के थ्रू जा सकते हैं. तो अभी मेरा यही मोटिव रहता है कि आप गेस्ट को सुनते हो, साथ में मेरे को भी सुनते हो, तो मेरे को अच्छा लगता है. तो भाई आपको जो करना है वो करो, ट्राई करो. और सबसे मेन बात, जैसे इन्होंने बताया कि उनके दोस्त ने इनको अप्रोच किया, तो सेल्फ रिजेक्ट मत करो कभी भी खुद को. आगे बढ़ो. ऐसा नहीं कि खुद ने रिजेक्ट कर दिया, दुसरा रिजेक्ट नहीं कर रहा है, ऐसा नहीं होना चाहिए. आता तेच मी तुला बोलतोय की स्वतःला तू रिजेक्ट करू नको, पुढच्याकडनं येऊ दे. पण तुला असं का वाटलं की माझी हाईट कमी आहे तर मला नाही भेटणार? असं का? आपण असं
कारण आपण फ्रेम मध्ये खूप वेगळे दिसतो. हा. आपली जी ऍक्च्युअल फ्रेम असते हा. ना, जी म्हणजे ती खूप वेगळी असते. मग त्याच्यामध्ये जरा हाईट असं मला स्वतः वाटतंय. मला असं हा. कोण आतापर्यंत मी बोललं तेच तुला नाहीये. परत तेच बोलतोय की स्वतःला स्वतः रिजेक्ट नाही करायचं. माझा आवाज खूप खराब आहे पण मी नाही करतोय ना असं. पॉडकास्ट. मग ठीक आहे, मी नेक्स्ट टाइम पासून आता हे मी बोललो म्हणून ना करशील तू? हो नक्की. नाही, माझ्या ऐकू नकोस. तू स्वतःला विचार. नाही. स्वतःचे केलं पाहिजे असं. तुझ्या बेस्ट फ्रेंडला विचार, तुझ्या बाबांना. ओके. नाही, माझे पप्पा मला त्याच्यासाठी हाच बोलतील नेहमी हा ना? की तू कर स्वानंदी, कर. नको करू असं माझे पप्पा कधी मला कधी आतापर्यंत बोलणार तरी बोलले नाहीत की Self स्वानंदी ही reject गोष्ट कधी नाही करू करायचं. नको. हा. कधीच नाही. बरोबर ना? नेहमी सगळ्या गोष्टीसाठी सपोर्टच. आणि हा, तेच बाबाची गोष्ट आली तर मी परत एकदा विचारतो. जसं तुझी पहिली रील होती ती कुठली होती जी व्हायरल गेली आणि घरच्यांचे काही रिॲक्शन होते तेव्हा? घरच्यांना तर पहिलं माहितीच हा, नव्हतं. की माझं reel viral इंस्टाग्राम वरती अकाउंट म्हणजे एवढं फेमस आहे. हम्म. अकाउंट आहे वगैरे माहिती होतं, हा. पण एवढं फेमस आहे तेवढं नव्हतं माहिती. हा. आणि माझे आई वडील दोघं शिक्षक आहेत. हम्म. मग त्यांच्या स्कूलमध्ये सगळे मुलं त्यांना बोलायला लागली की सर मॅडम तुमची मुलगी किती छान रील बनवते वगैरे. आणि त्यांना माहिती होतं की रील वगैरे काढते वगैरे. हा. मग एकदा मम्मीने असंच विचारलं की दाखव मला रील, मला माहिती नाही काय. हा. मग तिच्या स्टुडंटनी माझी आयडी मम्मीला दाखवली. हा. मग एक दिवस मम्मी घरी आली. हा. मम्मी बोलते हे काय फालतूगिरी आहे? स्वानंदी, नाही असं नाही बोलले, स्वानंदी हे काय. हा. म्हटलं माझं अकाउंट आहे. हा. तू एवढी फेमस आहेस? हा. म्हटलं हा का, हा. नको काढू का मम्मी रील. हा. मग बोलते बाळा सांगायचं ना. ते आम्हाला तू माझीच मुलगी आहेस का बाळा? असं झालं. बोलते, मग आम्हाला सांगितलं का नाहीस. हा. म्हटलं मला वाटलं तुम्ही नाही बोलायला या गोष्टीसाठी म्हणून नाही सांगितलं तुला. म्हणजे मला भीती वाटत होती की हा. मम्मी पप्पा काय बोलतील वगैरे. अच्छा, म्हणून तू लपवलंस. किती हा. दिवस तरी साधारणतः तू लपवलंस ही 50K गोष्ट? होईपर्यंत. माय गॉड, माझे 50 फॉलोअर होते तरी मी माझ्या पप्पांना सांगितलं पप्पा वाढतील हळूहळू वाढतील असं. मग 50K पर्यंत 50K एवढा पर्यंत. पेशन्स कुठनं शिकलीस तू मेन म्हणजे? पेशन्स तर खूप आहे माझ्यामध्ये. हा बघ, थांब आता, हे इम्पॉर्टंट सगळ्यात नाही नाही ही म्हणजे सिरियसली गोष्ट आहे. मी याच्यासाठी हिला विचारतो कारण की पेशन्स तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. तर आनंदी, तू आम्हाला सांग की मी आनंदित आहे ना, म्हणून मी तुला आनंदी बोललेलो. ठीक आहे, काय हरकत नाही. मला आनंद झालाय म्हणून मी तुला आनंदी बोलतोय. ठीक आहे, तर मी तेच विचारत होतो तुला की पेशन्स तू कसं बिल्डअप केलंस एवढ्या 20-21 वर्षात म्हणजे वयात? कारण की पेशन्स, मला अजून पण पेशन्स नाही. मी आता बघतोय की हे कधी व्हिडिओ शूट होईल, कधी मी एडिट करेन, कधी टाकणार, कधी व्ह्यूज येतील, कधी लाईक येतील असं. पेशन्स खूप आहेत आधीपासूनच. का माहिती, असं पण खूप अशी राहते, मी कंट्रोलमध्ये राहते. अच्छा. आणि आता पण म्हणजे मध्ये कसं झालं होतं, माझं भरपूर रिच अकाउंट होतं आणि खूप माझे पटापट फॉलोअर्स वाढत होते. पण आता पास्ट 1 इयरमध्ये कमी झालंय ते. कारण माझे रिच नाही असं बोलता येणार, रिच खूप आहे माझ्या अकाउंटला, पण फॉलोअर्स नाही एवढे गेन होते. कारण माझे 2023 मध्ये 150K झाले होते कम्प्लीट. आणि आतापर्यंत मी फक्त 230K वरतीच आहे. मग 2 वर्षामध्ये एवढे माझे फॉलोअर्स गेन नाही झाले असं मला वाटतंय. अच्छा, अजून व्हायला पाहिजे होते. मग तुला असं सेल्फ डाऊट कधी झाला त्या गोष्टीबद्दल की का कमी होत आहेत की वाढत का नाही आहे तसं? कधी म्हणजे आता मी असं वाटलं होतं मला. आणि मी रील पण बंद केले होते. 2 महिने मी रील नव्हते टाकले आणि त्यामुळे खूप डाऊन झालं होतं अकाउंट. पण नंतर मी रील टाकले आणि परत रीच झाली. अच्छा, म्हणजे रीच येते माझ्या अकाउंटला. अशी एक पण रील नाही की ती माझी व्हायरल नाही गेली. रील खूप चांगल्या रीचला आहेत, पण मी असं नाही वाढत. ते 2 महिने का बंद केलेलीस तू पण टाकणं? असंच मला म्हणजे फॉलोअर्स नव्हते गेन होत आणि खूप असं डाऊन फील होत होतं, म्हणून मी बंद केलं. डाऊन म्हणजे तुला पर्सनली डाऊन फील व्हायचं? म्हणजे असं का टाकते रील, रीच नाही जाते, परत सेल्फ डाऊट नाही इन द सेन्स. मग ते मला नंतर पप्पा बोलले की स्वानंदी का बंद केली रील काढायची, रील काढ. बेस्ट फ्रेंड आलं. बेस्ट फ्रेंड ऑलवेज मोटिवेट्स मी. नंतर रील काढ. मग पप्पा बोलले, मग पप्पानी रिटर्न मग रील चालू केली. मग रिटर्न रीच आली अकाउंट. आता पण मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मी रील नव्हते टाकले. नाही, ऑक्टोबर नोव्हेंबर रील. कारण की तू पण मला सडनली भेटलेलीस, अरे हे कोण आहे असं करता तर म्हणजे तू आता रिसेंटली स्टार्ट केले? नाही, परत कारण ऑक्टोबर नोव्हेंबर मी असं, कारण माझे 5th सेमची एक्झाम होती म्हणून मी बंद केली होती रील्स. म्हणजे बंद नव्हती केली, मला टाइम नव्हता मिळत.
रील टाकायला, मग आता रिटर्न चालू केलं. तू अकॅडमिक्सला प्रायोरिटी दिलंस, Yes. बरोबर. आणि ते ऑलवेज प्रायोरिटी. मी म्हणजे पेशन्स आणि जो तुझ्या सेल्फ डाऊटचा जो 2 महिन्याचा तुझा काळ होता, तर मी ह्याच्यासाठी विचारतोय कारण की तू त्या गोष्टी लाईटली हँडल केलंस, पण व्ह्युअर्स आहेत, ऑडियन्स आहेत, खूपदा काय होतं माहिती आहे का, त्यांना डायरेक्शनच नसते. त्यांना समजत नाही की हे फेज आपण कसं काढायचं. तर मी पुन्हा तुला तो प्रश्न थोडा डीपमध्ये विचारतोय याच्यासाठी, ऑडियन्ससाठी, की तो 2 महिन्याचा जो काळ होता, मग तुझ्या रुटीनमध्ये तुझ्या डोक्यात तो सतत विचार असायचा का की मला रीच नाही येत, असं असायचं? असं होतं कधी, म्हणजे असं भरपूर इन्फ्लुएन्सर सोबत पण होतं की ते रील टाकतायत, भरपूर टाकतायत, पण जेवढं दुसऱ्यांना रीच आहे तेवढं त्यांना नसतो. त्यांचा कंटेंट पण खूप चांगला असतो सगळं, पण तेवढी रीच नाही जात. मग असं होतं भरपूर लोक की आता पण भरपूर इन्फ्लुएन्सर आहेत की ते आधी खूप फेमस होते आणि आता त्यांनी म्हणजे डिॲक्टिवेटच करून टाकले अकाउंट. असे पण भरपूर आहेत. तसं नाही करायला पाहिजे, कारण आपण एक ऑडियन्स आपली बिल्ड केलेली आहे. मग ते आपल्याला खूप प्रेम करतात आणि त्यांना पाहिजे असतं की आपण त्यांच्यासाठी रील अपलोड करावी, कारण त्यांना बघायला आवडतात ते रील. मग एक टाकली पाहिजे. मग मी गेले होते त्या फेजमध्ये, माझ्या वडिलांनी मला समजवलं वगैरे. असं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती असतो की तो त्यांना समजवतो या बाबतीत. मग त्यांनी एक कॉन्व्हर्सेशन करून केलं पाहिजे सॉल्व तो प्रॉब्लेम आपल्या आयुष्यातला. ते डिप्रेस नाही झाले पाहिजेत. त्यांनी कन्व्हर्सेशन केलं, म्हणजे पॉझिटिव्हली तुझ्या वडिलांकडनं जास्त कन्व्हर्सेशन होतं की नाही आनंदी तुला हे करायला पाहिजे असं. म्हणजे असं होतं की एकदाच त्यांनी बोलून तुला मोकळे झाले की 1 वीक 2 वीक ते तुला रोज रोज थोडं थोडं बोलायचं? नाही, मी एकदा म्हणजे 2-3दा पप्पा मला बोलले, आनंदी कर, काय करते घरी बसून, कर ना रील, कॉलेजला जाते, प्रॅक्टिस करते, पण रील कर तू, तुझं दुसरा जो आपला हॉबी आहे ती कर. कारण ए आणि बी 2 पॉइंट आहेत की ए प्लॅन बी प्लॅन 2 आहेत माझ्या याच्यामध्ये. हे खूप जबरदस्त गोष्ट आहे, मला परत सांग ए आणि बी. ए आणि बी 2 प्लॅन आहेत. माझा अकॅडमिक्स पण चालू आहे त्यात आणि मी स्पोर्ट्स पण खेळते. काय बात करते, तरी हाईट कमी तरी हाईट कमी. कबड्डी खेळते मी आणि रील्स पण. मग अकॅडमिक्स सांभाळून माझे पप्पा. अच्छा, कबड्डीमध्ये मी तुझी एक रील पाहिलेली तुझ्या इथं लागलेलं. ते ती पण रील खूप व्हायरल झाली ना. इकडे लागलं होतं ते खेळताना आणि मला समजलेलं पण नव्हतं ते खेळताना लागलेलं ते. मग प्लॅन बी कडे पण तू तेवढंच लक्ष दे जेवढं तू याच्याकडे देते, असं माझे पप्पा मला बोलले. मग तेव्हापासून मी रिटर्न चालू केलं. अच्छा, बेस्ट फ्रेंडचे तुला म्हणजे त्या 2 महिन्याच्या काळात तुला खूप जास्त हे झाला. म्हणजे याचा अर्थ हेच आहे, समराईज असं करू शकतो की पेशन्स तुमच्याकडे ठेवायला पण ते पेशन्स किती ठेवायला आणि परत बाउन्स बॅक करायला एक व्यक्ती पाहिजे असतो आणि ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असायला पाहिजे तो व्यक्ती, बरोबर. ठीक आहे. तुझ्या बेस्ट फ्रेंडनं तुला खूप सपोर्ट केलं, कारण की तू ऑब्विसली तुझ्या पप्पांना माहिती आहे की तू म्हणजे दिसायला, आता सगळ्याच वडिलांना त्यांची मुलगी दिसायला प्रिन्सेस असते, पण तुला असं वाटतंय का की ब्युटी असली तर रीलवर जास्त रीच येते किंवा आपण जास्त फेमस होतो असं? तेवढं तर आहेच, कारण जसं बोललास की मुलांना थोडी रीच कमी जाते, मुलींना त्या मानाने खूप जास्त रीच जाते. ते तर असतंच की थोडं ब्युटीला फरक पडतोच. अच्छा, म्हणजे ब्युटी थोडी इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग ब्युटी नसली तर मग फिल्टर लावा. ते तर आहेच. फिल्टर नाही असं काय नाही, आपला कंटेंट महत्वाचा असतो. ब्युटी पण आहे इम्पॉर्टंट, पण कंटेंट पण कुठेतरी मायने राखतो आपल्या याच्यामध्ये. कंटेंट जर आपला चांगला असेल आपण तर मग कशाला कोण आपल्याला. म्हणजे प्रायमरी म्हणजे फोकस असतो तो कॉन्टेंट. जर कॉन्टेंट असला तर मग ते ऑडियन्स टिकवून ठेवायसाठी एक ब्युटी किंवा आपलं जे नेचर असतं त्यांच्यासोबत बॉन्डिंग असते ती आवश्यक असते, बरोबर. असं आहे ना. आता तर तू म्हणजे एक इंडिपेंडंट झालीस, म्हणजे रीलसाठी मी गोष्ट नाही करतोय की तू ऑडिशन्स वगैरे, ते तुझ्या आवडीचा भाग आहे तो, की जाऊन तू पुढे क्लासेस करणार ॲक्टिंगचे आणि नंतर मग ऑडिशन देणार या फिर सेल्फ लर्निंग करून वर्कशॉप करून जे पण तू काही करशील. पण असं झालं आहे का की तुझी रीच आता चांगली झाली आहे म्हणून तुझ्या कुठला जवळचा मित्र किंवा मैत्रिणी रीचसाठी तुझ्या यूज करून घेतला, त्यांच्या कॉन्टेंटमध्ये तुला घेतले, असं झालंय कधी? पहिली गोष्ट तर मी कोणासोबतच रील काढत नाही. अच्छा. तुम्ही फीड जरी चेक केली तरी माझी रील कोणासोबतच तुम्हाला दिसणार नाही.
फक्त पॉडकास्ट दिसेल आता. पॉडकास्ट दिसेल. हा. रील मी काढायचे माझ्या मैत्रिणीसोबत, फक्त तिच्यासोबत. ती अच्छा. आणि मी, ती पण रील स्टार आहे. हं. ती आणि मी, आम्ही लहानपणापासून फ्रेंड्स आहेत, म्हणजे ज्युनियर सिनियर पासून फ्रेंड्स आहेत. अच्छा. मग मी काढली तर रील तिच्यासोबतच. 2 मैत्रिणी आहेत माझ्या, हर्षा आणि आशू. अच्छा. त्यांच्यासोबतच काढली तर रील, बाकी कोणासोबतच बाकी कोणाला नाही. भाव नाही देत मी. भावना देत नाही, मला नाही आवडत कोणासोबत रील काढायला. अच्छा, त्या दोघांसोबत आहे. आणि त्यांची रीच चांगली आहे बऱ्यापैकी. हा, बऱ्यापैकी आहे. तुला असं वाटतं तुझ्यामुळे ते फेमस झाले? नाही, असं नाही, त्या ऑलरेडी फेमस आहेत भरपूर. अच्छा, तुझ्यापेक्षा जास्त की कमी? हे नाही सांगू शकत. असं काय नाही, ऑडियन्स असते. आता ते कोणाला किती प्रेम करतात ते त्यांच्यावरती. आपण कसं सांगणार की हिची फेम जास्त आहे, माझी फेम कमी आहे, हे आपण आणि नाही चुकीचं judge आहे ना ते करू शकत. compare. ते चुकीचंच आहे. हाँ, एक और बात याद आ गई, कभी भी कंपेयर नहीं करना नहीं चाहिए करना दोस्तों. चाहिए, बराबर है. कंपेयर इसलिए नहीं करना चाहिए क्योंकि हो सकता है तुम में कुछ बहुत सारी बातें अच्छी हो जो उसमें नहीं हो, और जो उसमें हो तुम में नहीं हो. तो कंपेयर करना छोड़ दो, जैसा लगता है वैसा स्टार्ट करो, आगे बढ़ो और मेरे पॉडकास्ट में आओ. ठीक आहे. तर परत मी स्वानंदी तुला विचारतोय, मी जसं बोललोय की कंपेअर नाही करायला पाहिजे, तू त्याच्या मागं बॅकग्राऊंड नॉईज केलंस, नॉईज म्हणजे मला सपोर्ट केलंस ॲक्च्युली, पण कंपेअर का नाही करायला पाहिजे याच्यावर मला तू थोडं सांग. कारण कम्पेअर ह्या गोष्टीने नाही करायला पाहिजे, कारण जर त्याचा कॉन्टेंट आपल्यापेक्षा चांगला असेल आणि आपला थोडा कमी असेल तर आपण आपल्यामध्ये कमीपणा शोधतो की मी कमी आहे. मग आपण त्याच्यावरती फोकस न करता आपण ते कमीच घेऊन बसतो की हां, ते नाही केलं पाहिजे, मला असं वाटतंय. कारण आपण आपलं कॉन्टेंट कसं बिल्ड करू शकतो ह्याच्यावरती आपण प्रयत्न केला. आपण दुसऱ्यांचं बघा, लाईक करा, सोडून द्या. आपण त्यांना जज नाही करायचं. आपण का त्यांना जज करायचं? ते त्यांचं रील बनवतायत, आपण आपली रील बनवतोय. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की जसं विकनेस मला वाटते, मी दुसऱ्याच्या सोबत कम्पेअर करतोय, ठीक आहे, आणि जर मला विकनेस वाटली तर मी माझ्या स्ट्रेंथवर फोकस करण्यापेक्षा मी ते विकनेस धरून घेऊन बसते, बसतो. असं आणि म्हणणं आहे तुझं? हा, सगळे मोस्टली तेच करतात. आपण आपला विकनेसच घेऊन बसतो. ते नाही केलं पाहिजे. बरोबर ना? खूप चांगलं, म्हणजे तू सांगितलंस की विकनेस घेऊन नाही बसायला पाहिजे, कम्पेअर नाही करायला पाहिजे, ह्या नाही सगळ्या करायला फालतू पाहिजे. गोष्टी आहेत. जसं होतं तसं स्टार्ट करा. मी वारंवार बोलतो भाई, स्टार्ट करा, काहीतरी करा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मला हे असं विचारायचं होतं की जशी तू बोललीस कंपेअर नाही, विकनेस नाही, हे सगळं नाही करायचं, पण ॲक्च्युली जर तुझ्यासारखी म्हणजे फेमस व्हायचं असेल किंवा अकाउंट रीच वाढवायची असेल, त्याची कोणाची हॉबी असेल, तर त्यांना काय, कुठल्या मेन 2 गोष्टी करायला पाहिजेत? एक तर रोज रील पोस्ट करा. रोज. आणि लोकांना काहीतरी वेगळं बघायचं आहे. अच्छा. काहीतरी वेगळं. मग त्याच्यावरती फोकस करा. आता आपल्याकडे तर खूप म्हणजे हे इन्फ्लुएन्सर नाही, आपल्याकडे खूप असे ऑप्शन आहेत की आपण ChatGPT ला टाकू शकतो की आज मी कोणता कॉन्टेंट बनवतो. म्हणजे ChatGPT आपल्याला हेल्प करतो सगळं करायला. एवढे सगळे भरभरून कॉन्टेंट देईल तो. ते बनवा. वेगवेगळे कॉन्टेंट बनवायचे. जसं तू व्लॉग एक नवीन ट्राय केलेलं. कारण मला पण आता तेच वाटायला लागलं की सेम एकच रील, ट्रान्झिशन काय, ते कंटाळले नसतील का ऑडियन्स? मलाच स्वतःला कंटाळा आला ते बघून की सेम काय. म्हणून मी ते आता वेगळं चालू केलं की व्लॉगिंग. आणि अजूनपर्यंत मी माझं युट्यूब नाही चालू केलंय. मग आता हाच जो गणपतीपुळेचा व्लॉग मी काढलाय तो आता मी थोड्या दिवसांनी युट्यूबला पण पोस्ट करेन. कारण पप्पाच मला बोलले बेस्ट फ्रेंड आता तुझं एवढं इंस्टाग्रामला आहेत फॉलोअर्स, एवढी रीच जाते, तर तू युट्यूबला का नाही ट्राय करत? इधर से भी पैसा छापेंगे असं बोलले. कारण ते स्वतः खूप व्लॉग बघतात सगळ्यांचे फिरण्याचे, त्यांना खूप आवड आहे असं. मग ते स्वतः पण बोलतात कधी कधी, चल आपण व्लॉग काढू, आपण जाऊ इकडे फिरायला, मग तू व्लॉग काढ. मग त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, करूया आपण व्लॉगिंग पण. तुझे खरंच ना. म्हणजे मी याच्यासाठी बोलतोय की दुसऱ्यांचे बाबा म्हणतात अरे काही अभ्यास कर, तू बाबा नाही, बेटा चल रील्स बनाव, व्लॉग बनाव. अभ्यास, कारण त्यांना माहित आहे ना त्यांची मुलगी अभ्यास पण करते. 94 ना? 94. माय मिस्टेक, सॉरी. हां, तर 94%. तू अकॅडमिक्स म्हणजे एवढं चांगलं करतेस, नंतर बघ ते कबड्डी खेळतेस, ठीक आहे. माझे पप्पा कोच पण आहेत. काय बात करते? हा, माझे पप्पा स्वतः स्पोर्ट डायरेक्टर आहे आमच्या कॉलेजमध्ये. अच्छा. मी माझ्या पप्पांच्याच कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये पण त्यांच्या, म्हणजे त्या ज्या स्कूलमध्ये शिकवतात ना माझे पप्पा, तिकडेच होते मी लहानपणापासून. फक्त 2 वर्ष 11th-12th मी बाहेर गेले, नंतर समजलं नको. 12th ला किती पर्सेंट आले असं सांग? 78.
12th कमी, ते अच्छा. रील्समुळे. भरपूर झाले 78. मला तर 60च्या कमी. खाली होती. ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे 11-12ला तू का बाहेर गेलीस, म्हणजे काय असं स्पेसिफिक रिझन हा, होतं की असं- अभ्यास जास्त होणार नाही असं? नाही नाही, हां. असं वाटत होतं की थोडं आपल्या बाहेर जाऊन बघूया कसं असतं बाहेरचे कॉलेज. मग मार्क्स पण चांगले होते, मग मोठ्या कॉलेजमध्ये जरा ऍडमिशन घेऊन बघूया काय असतं, पण काय नसतं. मुझे 94 है, मैं क्यों इधर पढू, मैं हाँ, बाहर मैं बाहर जाऊंगा, असा जाऊंगा, बड़े ॲटिट्यूड कॉलेज होते में का? जाऊंगा. येस. हां. मग गेले, नाही नाही मिळत तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी जेवढ्या आपल्या इकडे असतात तेवढं नाही मिळत. आणि म्हणजे कसं ते थोडं सरळ होऊन जातं ना, की बाबाच फीडबॅक देणार, वरून ते ओरलचे मार्क्स वगैरे असतात ते जास्त नाही नाही, भेटतात. तसं काय नसतं. तसं काय नसतं. म्हणजे कसं तिकडे मी जेव्हा होते तेव्हा मला तेवढे स्पोर्ट्समध्ये वगैरे नाही चान्स मिळाला. Chance मिळायचा, 2 हा. वर्ष म्हणजे मी अशी मुलगी आहे की सगळ्यांमध्ये मला भाग घ्यायचा असतो. हा. ते डान्स असू दे, ते म्हणजे स्पीच सब असू दे, चाहिए, हा. म्हणजे सब चाहिए. लेकिन 2 वर्ष असं झालं की माझं कुठेच काय नव्हतं. मला एक सर्टिफिकेट नाही माझ्याकडे, ना कुठली ट्रॉफी, ना कुठलं मेडल. हा. पप्पांना म्हटलं, पप्पा नाही, इकडे नाही तेवढी ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे. बोलले आपल्या कॉलेजला घे परत ऍडमिशन. मग 12वी नंतर रिटर्न आमच्या कॉलेजला घेतलं. म्हणजे तू स्वानंदी, तुझ्यात एक खूप चांगली गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? तू एक बिलिव्हर आहेस. मेन म्हणजे स्वतःवर बिलीव्ह ठेवतेस, आणि बिलिव्हर असून फक्त चालत नाही, अचिव्हर पण असावं लागतं. म्हणजे 2 वर्ष तुला काही मिळालं नाही, पण तू त्याच्यासाठी धडपडत होतीस, बरोबर की नाही? मला डान्स पण करायचा आहे, मला स्पोर्टमध्ये पण जायचं आहे, मला अकॅडमिक्समध्ये पण चांगलं करायचं आहे, त्या व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात मला तिथं करायचेच आहे, बरोबर. बरोबर. आणि असं पण होऊ शकतं की जर तू ते करत असते तर मे बी तुझे पर्सेंट आता जास्त असते, कारण की तुझं माइंड फ्री असतं. फ्री असं असतं. नाही म्हणजे काय, मला समजलं नाही. माझं हे प्रश्न होता की जसं तू बोललीस की मला सर्टिफिकेट कुठलंच भेटलं नाही 11-12मध्ये, तर तुझे ते बॅकअप द माइंडमध्ये सुरू होतं की यार मला काही भेटत नाही, मला करायचं आहे. हो, कारण असं झालेलं, मी ज्या कॉलेजमध्ये होते, आता मी नाव नाही घेणार, पण नको घेऊ. त्या सरांना मी, म्हणजे तिकडचे जे स्पोर्ट्सचे होते त्यांना मी जाऊन भेटले. सर, मला कबड्डी खेळायचे, तर टीम असेल तर सांगा, कारण आता मॅचेस आहेत. तर स्वतः गेलीस? हां. तर टाका आमची टीम. नाही, इकडे टीमच नाहीये कबड्डीची, तू खो खो खेळ. म्हटलं, मी खो खो कसं खेळू, मला नाही येत, कारण खो खो मध्ये स्ट्रेंथ जास्त लागते, तिथे रनिंग चांगली पाहिजे. मग तरी मी गेले 2 दिवस, पण जे पाय दुखायला लागले माझे खो खो मध्ये, तर नको म्हटलं. मग 2 वर्ष स्पोर्ट्स बंद, कायच नाही. डान्सिंग मध्ये पण ते त्यांच्या कोटावाल्यांना, ते जे सिनियर सोबत असतात त्यांनाच, सगळं फेस्ट मध्ये पण ते लोकच, नाही जास्त हे कधीची गोष्ट आहे तरी? 11-12. पण तेव्हा तुझ्या रील्स होत्या ना, हा, मग होत्या. त्यांना असं दाखवायचे, इधर देख असं? ते पण केलं कॉलेजमध्ये, भरपूर कॉलेजमध्ये पण. जो माझा ग्रुप होता ना, त्यांना सगळ्यांना ते सगळे, भाई तू इतनी फेमस, कारण मराठी नव्हते त्याच्यातले कोणच, दोघीच माझ्या मैत्रिणी मराठी होत्या. भाई तू इतनी फेमस है, तू इतनी फेमस है, हम लोग को फॉलो बॅक दे, फॉलो बॅक दे. तरी पण मी जायचे कॉलेजमधून, हफ्त्यातून कॉलेजमध्ये 3 दिवसच जायचे मी, नाही जायचे जास्त. अच्छा, म्हणजे स्वानंदी, म्हणजे तू एवढं सगळं कसं केलंस? मी याच्यासाठी बोलतोय, म्हणजे मी कुठे तारीफ नाही करतोय. एक तर तू बिलिव्हर, तुझा ॲटिट्यूड, अचिव्हर त्यातल्या त्यात, आणि मग जसं तू बोलतेस की माझ्याकडे तेवढे फॉलोअर्स असून मी त्या सरांकडे गेली, म्हणजे तो तुझा एक हंबल नेचर होता, म्हणजे, आणि पेशन्स पण वर. म्हणजे तू काहीतरी करतेस जे तू आम्हाला सांगत नाहीस, प्लीज ते सांग की तू एवढं सगळं कसं काही डेव्हलप केलंस, बिल्डअप केलंस, प्लीज. काहीतरी करते म्हणजे, आता मी लहानपणापासून, अगदी सिनियर ज्युनियर पासून डान्समध्ये, दरवर्षी मी माझ्या स्कूलमध्ये डान्समध्ये असायचे. आणि असं नाही की आपल्या ज्या असतात कॉम्पिटिशन गव्हर्नमेंटच्या, आम्ही त्याच्यामध्ये आमचं स्कूल प्रेफरन्स द्यायचं, मग त्याच्यामध्ये आणि मी फोकच डान्स करते. असं बॉलिवूड वगैरे नाही, फोक खूप प्रकार आहेत फोक मध्ये, भरपूर प्रकार आहेत. किती प्रकार तरी? मस्त नाही येणार, कारण असतं ना मणिपुरी डान्स, असं भरपूर रिजनल लेवल, रिजनल असं फोक डान्स भरपूर असतात. मग मी ते करायचे. मी हरियाणवी केलाय, मी गडवाली केलाय, अजून मद्रासी पण केलाय, आणि आता रिसेंटली आम्ही कोणता केला होता आता आठवत नाही मला त्या डान्सचं ना. आत्ता जेव्हा युथ फेस्टिवल केला मी, साऊथ इंडियन जेव्हा कुठलं होतं, नाही
हां. काय तर डान्सचं नाव मला जे आठवत काही नाही. पण असेल हां. ते. पण फोकस डान्स केलाय लहानपणापासून. हम्म. तर खूप आवड होती डान्सची वगैरे आणि सडनली इकडे आले कॉलेजमध्ये आणि ते म्हणाले ऑडिशन द्यावी लागेल. मी त्याच्यासाठी पण रेडी होते, पण त्यांना बॉलिवूड करता येत खरं नाही. नाही. मग ती बघ पण तू ऑपॉर्च्युनिटी आता नाही 5वी मिळाली. गोष्ट पण त्याच्यात ऍड केली आहे. पेशन्स होता, बिलियर होतीस, अचिव्हर होतीस तू, हंबल होतीस, आणि आता तू 6वी गोष्ट कुठली केली आहेस माहिती आहे का? की माझा ट्रॅक सोडून मी नाही करणार दुसरा. म्हणजे रूट्स जे होते ते नाही ते सोडणार. पण ठेवलीस तू. मी परत माझा तो सेम क्वेश्चन आहे की तू हे सगळं वयाच्या 20व्या वर्षात डिसिजन मेकिंग, एक काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, म्हणजे ते डिसिजन मेकिंग, आणि परत एवढ्या सगळ्या गोष्टी तू जी मॅनेज करतेयस, ही कसं करतेयस प्लीज सांग. मी परत तुला रिक्वेस्ट करतो. लहानपणापासून कसं माझे आई वडील दोन्ही शिक्षक आहेत. हां. दोघं पण एक शिक्षक discipline. आहेत. एक डिसिप्लिन माझ्यामध्ये अगोदरपासून होता. म्हणजे याचे श्रेय तुझ्या आई वडिलांना हो, जातं? पूर्ण. किती %? 100% काय बात करतेस? पूर्ण. हां सांग. तर लहानपणापासून पप्पा तर होतेच माझे, पण हां. जे माझ्यामध्ये आहे, मी पहिलं स्पीच सुप्त गुण. करायचे ते माझ्या मम्मीमुळे आहेत. कारण तिने मला लहानपणापासून, म्हणजे मी 4thला होते ना, मी आमच्या स्कूलमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारीला स्पीच करायचे. परत वॉर्डस्तरीय पण आमच्या इकडे स्पर्धा व्हायच्या आणि मी मराठी मीडियममधून शिकलेले, काय बात त्यामुळे करतेस? हो थांब परत कुठल्या स्टँडर्ड पर्यंत तू मराठी मीडियमला होतीस? 10th पर्यंत. आणि मग 11th 12th इंग्लिश सायन्स? नाही, कॉमर्स. कॉमर्स. अच्छा. पण तू म्हणजे मुंबईमध्ये तू का म्हणजे हे 10th पर्यंत मराठी याच्यात शिकलीस, दोन्ही आई वडील शिक्षक राहून? ते म्हणजे आपलं एक असतं ना, Semi आपण English पण मराठी नाही का? नाही, प्युअर मराठी. Pure मराठी? प्युअर मराठी. माझ्या मम्मी पप्पांनीच आधीपासून मला प्युअर, आता माझी बहीण सेमीला आहे, हां. मी प्युअर मराठीमध्ये होते. अच्छा, म्हणून तू मला बोललीस काय की हिंदीमध्ये पॉडकास्ट नाही करणार? नाही, मराठीत. पण आई वडील शिक्षक असून म्हणजे मी मला आश्चर्यचकित भरपूर होतोय. वेळा सगळेच प्रश्न विचारतात की हां. तुझे मम्मी पप्पा शिक्षक असून तू मराठी मीडियम मधून कशी कशी शिकलीस? शिकलीस? हां. टाकलं होतं मला माझ्या पप्पांनी इंग्लिश मीडियम मध्ये, हां. कॉन्व्हेंट मध्ये टाकलं होतं. हां. झेपलं नाही? नाही, मला माझ्या पप्पाच्या स्कूलमध्ये जायचंय. अच्छा. लहानपणापासून मी खूप रडायचे, मला पप्पाच्या स्कूलमध्ये जायचंय. हां. मग पप्पांनी पप्पाच्या स्कूलमध्ये टाकलं, मग काय नाही. बेस्ट फ्रेंडनी तुझी इच्छा पूर्ण केली. येस. म्हणजे शॉकिंग आहे, लिटरली शॉकिंग आहे. कारण की मी पण मराठीमध्ये नाही शिकलोय, Okay. सेमी इंग्लिशमध्ये होतो 10th पर्यंत, नंतर सायन्स. ठीक आहे. पण माझ्यासाठी शॉकिंग याच्यासाठी की ही मुलगी पुण्यात म्हणजे सॉरी मुंबईमध्ये राहते, मुंबईमध्ये राहून आई वडील शिक्षक आहेत आणि परत ही मराठी मीडियमला करते का? कारण की तिच्या बेस्ट फ्रेंड हिचे वडील मराठी मीडियम. मराठी मीडियममध्ये आहेत. बरोबर. बेस्ट फ्रेंड तुझे पुन्हा आले, तेच तू मला सांगत होतीस की हे सगळं तू कॉन्फिडन्स म्हणा किंवा स्किल हे कशी काय बिल्डअप केलीस, ते अजून सांग नीट थोडं. तर मी ते सांगत होते की हा जेवढा कॉन्फिडन्स आहे आणि जे माझ्यामध्ये स्किल आहेत ते माझ्या मम्मीमुळे डेव्हलप झालेत माझ्यामध्ये. कारण मी जेव्हा 3री 4थीला होते तेव्हा मी स्कूलमध्ये स्पीच द्यायचे 15 ऑगस्टला 26 जानेवारीला. तर ते माझी मम्मी माझ्याकडून करून घ्यायची. माझी मम्मी स्वतः स्क्रिप्ट लिहायची माझ्यासाठी, भाषण लिहायची. आणि आमच्या इथे वॉर्डस्तरीय होतात स्पर्धा, मी त्याच्यामध्ये पण भाग घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पण माझा पहिला नंबर यायचा. माझी मम्मी एवढी माझ्याकडून तयारी करून घ्यायची. माझ्या जेवढा आता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तेवढा सगळा माझ्या मम्मीमुळे. अच्छा, म्हणजे मम्मीनी तुझ्या दिमागात एक पॅटर्न सेट करून दिला असं म्हणू शकतो आपण. आणि माझ्या मम्मीने माझ्यासाठी खूप, म्हणजे तिने मला कथ्थकच्या क्लासेसमध्ये पण टाकलं होतं. तबला पण मी वाजवायचे. मी 3 वर्ष तबलाच्या परीक्षा पण दिल्यात आणि कथ्थकला होते. कराटेला मला टाकलं होतं, पण मी एक पण कंटिन्यू नाही केलं. अच्छा, सगळं म्हणजे थोडं केलं. आणि तिने खूप माझ्यासाठी खूप क्लासेस लावलेत मला, खूप अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये टाकले, पण मीच कट ऑफ मधून. हा, पण तरी तू खूप काही चांगलं करतेस. आणि तू जसं बोलली की 100% श्रेय तुझ्या आईला जाते त्याच्यामुळे तू एक असं एक बिल्डअप झाली आहेस. तर तुला असं कधी कधी वाटतं का की मी एक नॉर्मल व्यक्ती नाही, मी एक ब्रँड झाली आहे आता, असं वाटतं कधी? असं तर कधी. आणि ते माझ्या मित्रमैत्रिणींना पण माहित आहे की मी त्यांच्यामध्ये असताना ते मला स्वतः बोलतात, तुला समजतं का ग, तू इन्फ्लुएन्सर आहे आणि तू अशीच राहते. म्हटलं मग काय करू आता, मी इन्फ्लुएन्सर आहे म्हणून वेगळी बसू तुमच्यामधून, काय करू? पण ते मला कधी कधी बोलतो, आनंदी तू इन्फ्लुएन्सर आहेस,
जरा त्याच्यामध्ये तरी, कारण आता आम्ही मॅचेसला वगैरे जातो एकत्र, आम्ही सगळे आमचं टीम आहे. स्वानंदी तू स्टार आहेस, तुला माहित आहे ना. अरे हा, मी बोलते हा ठीक आहे, मास्क लावून फिरू नाही ना, ठीक आहे मला माहिती आहे. मी त्यांना बोलते, पण ते मला कधी कधी बोलतात स्वानंदी. आणि ते बोलतात तर बोलतात. आता आम्ही आमचा म्हणजे एक इन्सिडेंट झाला होता, माझा पेपर सुटला कॉलेजचा आणि आम्ही गेलो घरी जायला, स्टेशनवर गेलो आणि आम्ही नाश्ता करत होतो. तर तिथे स्कूल सुटलं होतं आणि मग 2-3 शाळेची मुलं आली, तू स्वानू आहेस ना, आणि माझ्यासोबत फोटो वगैरे काढून गेली, माझ्याच फोन मध्ये फोटो काढून गेली. हा, मग गेली ती आणि हे सगळे मला चिडवायला लागले नंतर, ओ मॅम बिग फॅन, मॅम बिग फॅन. चिडवतात पण स्वतःच आणि अप्रोच पण स्वतःच करतात की भाई तो स्टार आहे, आणि खूप चिडवतात. आणि असं कोण फोटो काढून गेलं ना, एवढी माझी मजा घेतात आणि एवढे खूप चिडवतात मला. पण तू तुझे रूट्स विसरलीस नाहीत, म्हणजे जशी तू आधी तुझ्या मित्रांसोबत मैत्रिणीसोबत होतीस, सेम तू आता तोच पॅटर्न फॉलो करतेस. तुला असं काही एवढा मोठेपणा नाही वाटत त्याच्यात, हे तुझ्यासाठी नॉर्मल आहे. आणि हे असं केव्हा वाटतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही खूप जास्त समोर जाणार असतात तेव्हा असं वाटतं. आपण स्वतःला जेव्हा खूप जास्त समजायला लागतो तेव्हा असं होतं. जास्त समजायला लागतो. आणि दुसरी गोष्ट काय, आपल्याला म्हणजे हे जास्त याच्यासाठी नाही वाटत, कारण की आपल्याला माहित आहे की माझं जे बोलतात स्ट्रेंथ खूप जास्त आहे, हे माझ्यासाठी नॉर्मल आहे, यांच्यासाठी जरी जास्त असलं तर तो एक म्हणजे त्याच्यात एक फरक पडतो की म्हणजे जसं तू बोललीस की माझ्या ऑडियन्सला व्लॉग बघायचे आहेत, तू एक रॉनेस ठेवली आहेस. म्हणजे असं नाही की मी खूप फेमस झाली आहे, तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, मला जसं फोटो काढून जातात तर मला खूप जास्त रिस्पेक्ट पाहिजे, असं तुझ्या काही नाही. मला तर खूप छान वाटतं कोणी माझ्यासोबत फोटो, आणि मला जरी कोणी ओळखलं ना तरी तुला का ते सगळ्यांना चांगलं वाटतं की भाई मी काहीतरी करते. जेव्हा माझे मम्मी पप्पा सोबत असतात आणि तेव्हा मला कोण बोलतं तेव्हा तर खूपच चांगलं, प्राऊड होतं ना, खूप खूप चांगलं वाटतं तेव्हा मला. आणि काय असतं माहिती आहे का, असे जेव्हा इन्सिडेंट होतात ना की आपल्या आईवडिलांसमोर कोणी येतं, आधी तर तारीफ करायची, कारण की आधी मोबाईल वगैरे नव्हता. तर म्हणजे मला पण डान्स खूप भारी येतो, डान्स मी चांगला डान्स करतो. तर माझं कोणी येऊन असं बोलायचं ना घरी की अहो तुमचा मुलगा खूप चांगला डान्स करतो, तर मला ते एक वेगळं एक सॅटिस्फॅक्शन यायचं. आणि ते तुला पण होतं का तसं? म्हणजे हा, नाही तू बोल. हा बोल ना. कारण आता सगळेच पप्पांना नाही तर मम्मीला बोलतात की स्वानंदी खूप छान रील काढते, तुमची मुलगी छान करते. आणि मी जरी आले समोर, मला पण होतं स्वानंदी छान रील काढते तू, मग मला एक चांगलं वाटतं की आवडतंय लोकांना. आणि माझ्या पप्पांनी त्यांना जेव्हा समजलं की फेमस आहे वगैरे, जो इन्सिडेंट मागाशी सांगितला, तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं होतं की स्वानंदी कर रील काढ, फक्त कॉन्ट्रोवर्सी होईल असं काहीच करायचं नाही. अशी कुठलीच रील नाही आली पाहिजे आणि कॉन्ट्रोवर्सी तुझ्यामुळे नाही झाली पाहिजे, तुझ्या व्हिडिओमुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, असं करायचं. हां, आणि तुम्ही मला बोललात पण की मी पॉडकास्टला येते पण माझ्या बाबांना तुमचे व्हिडिओ बघायचे आहेत तर तुम्ही पाठवा करून. म्हणून त्यांनी म्हणजे काही असेल ना त्यांना सांगते मी, पहिलं ते क्रॉस चेक करतात आणि मगच मला सांगतात. आता त्यांचा अप्रुव्हल म्हणजे भेटलेला आहे. बरोबर. आणि तू ह्या पॉडकास्टमध्ये आलीस पण, आणि तुला असं होतं का तुझ्या मनात की माझी जी पर्सनल लाईफ आहे मी व्लॉगमध्ये दाखवते आहे, पण मला माझ्या मनातलं जे होतं ते मला कुठंतरी जाऊन असं बोलायचं तुझ्या मनात होतं कधी? हो, मग सगळ्यांच्याच मनात असतं ते, आपली लाईफ सांगायची. आणि माझी तरी लाईफ अजूनपर्यंत नाही माहिती आहे लोकांना, कारण मी व्लॉगिंग नाही करत जास्त. पहिला पॉडकास्ट आहे ना? हा पॉडकास्ट पण पहिलाच आहे. आणि अजून लोकांना नाही, जेवढे माझ्या अचिव्हमेंट्स आहेत त्या नाही माहिती आहेत अजून लोकांना. फक्त एक रील स्टार म्हणून माझी इमेज आहे इंस्टाग्राम वरती, पण अजून पण जे आहे ते अजून नाही माहिती आहे लोकांना. ते मला एक सांगायचं पण होतं आणि ते आता. म्हणजे तू अजून काही तुला सांगायचं आहे? जसं तू कबड्डीचं सांगितलंस, हे ते अजून कुठली स्किल आहे, कुचिपुडी हे ते सोडून? डान्स तर लहानपणापासूनच आहे. मध्ये 1 वर्ष सिंगिंग पण केलं होतं. सिंगिंग पण केलेलं? हा, असंच म्हणजे स्कूलमध्ये होतं. कुठलं गाणं होतं तो पहिला? असंच देशभक्तीपर गीत होतं ते. अच्छा, सरांनीच लिहिलं होतं, देशभक्तीपर गीत होतं ते. त्याच्यामध्ये होते असे भरपूर, तबला पण वाजवायचे आणि कथ्थक पण करायचे आणि कराटे पण खेळायचे. खूप केलंय. हा, आता ते लगेच सोडलं सगळं. मी 1-1, 1.5 वर्ष करून सोडून दिलंय. म्हणून खूप ऍक्टिव्हिटीज आहेत माझ्यामध्ये, पण नाही करत. आता म्हणजे माझा प्रश्न याच्यासाठी होता की तुला काहीतरी बोलायचं होतं, तू माझ्या पॉडकास्टमध्ये आली म्हणजे तुला एक संधी भेटली, बरोबर.
तर तुला असं वाटतंय का की माझ्या पॉडकास्टमध्ये यावं आणि का यावं हे फक्त आम्हाला सांग. काय यावं म्हणजे तेच लोकांनी मला ओळखलं पाहिजे, कारण आता जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांना फक्त एक रील स्टार म्हणून मी माहित आहे, मी काय आहे हे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं. म्हणून पण मला एक असं वाटत होतं की पॉडकास्ट व्हावा माझा कुठला तरी. अक्षय सरांनी माझा पॉडकास्ट घेतला तर गाईस त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, ठीक आहे, आणि माझा पॉडकास्ट बघा ह्याच्या पुढे पण. हां, आणि तेच मी बोलतोय की लोकांनी यायला पाहिजे पॉडकास्टमध्ये, बरोबर. अजून पण लोकांनी, म्हणजे मी तुम्हाला पण अप्रोच करेल की तुम्ही पण अजून भरपूर लोकांना घ्या तुमच्या आजच माझ्या podcast गौतमी मध्ये. पाटील यांनी माझा कोलॅब ऍक्सेप्ट केलाय, तर माझ्या मनात म्हणजे Congratulations. तर मी करणार अप्रोच. पण मी याच्यासाठी विचारत होतो की तुम्हाला की कधी कधी असं होतं ना की आपल्याला सांगायचं असतं, कारण की मला 1,50,000 किंवा 2,00,000 लोक मला फॉलो करतात, तर त्यांना माहिती पडायला पाहिजे की माझ्या मनात काय आहे, बरोबर ना. आणि तो एक मीडियम म्हणजे पॉडकास्ट आहे, बरोबर ना. पॉडकास्ट आहे किंवा त्यांच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती पण ते क्वेश्चन आन्सर ठेवतात, तो एक पार्ट असतो ब्लॉगिंगचा, ते पण ते ठेवतात. आणि भरपूर इंस्टाग्रामवरती पण फीचर आहे क्वेश्चन आन्सरचं, ते पण त्याच्यामध्ये जेवढं आपण एक्सप्लोर नाही करू शकत आपली लाईफ, आपली आयडेंटिटी, हा तेवढी आपण त्याच्यामध्ये, आपण काय फक्त ते क्वेश्चन बघणार, मेसेज टाईप करणार, झालं, स्टोरी तो एक टाकणार feel की नाही येणार झालं. ना. तो फील येत नाही जोपर्यंत आपण एखाद्याला समोरच्या समोर नाही सांगत, समोरासमोर आपण एखाद्याला सांगत नाही तोपर्यंत नाही होत. समजेल. जसं आपण आता जसं बोलतोय ना, तर असं होतंय ना की होस्टच्या जागी माझी ऑडियन्स आहे, समजा माझ्या ऑडियन्स कडनं मी आहे आणि माझ्या ऑडियन्स कडनं मी बोलतोय आनंदी सोबत. आता मी हे जे बोलते ते सगळं माझ्या ऑडियन्सला समजलं आणि ते सगळे आता बघणार, मग त्यांना समजणार की स्वानंदी काय ऍक्च्युअल मध्ये काय आहे, म्हणजे किती हंबल आहे. मेनली म्हणजे त्यांना हे समजलं की तू किती हंबल आहेस, कारण की हंबल आहे, मी खूप बडबडी आहे. बडबडी आहे म्हणजे तेच आहे ना की जे जास्त बोलतात ना, तोंडावर बोलतात ना, ते ऍक्च्युअल मध्ये चांगले असतात पण माणसं. तोंडावर बोलणाऱ्यांचा भरपूर लोकांना राग येतो. हा, पण माझा पण राग खूप लोकांना येतो. तरी कुणाला? माझ्या फ्रेंड्सला, हा का, फॅमिलीज मध्ये पण येतो बऱ्याच नातेवाईकांना. नाही, नातेवाईक पण माझे खूप चांगले आहेत सगळेच. फॅमिली म्हणजे कोण? आई बाबा तर बेस्ट फ्रेंड आहेत ना. तरी कधीतरी येतो असं, मी पटकन बोलून जाते ना, नंतर मला स्वानंदी असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं तुला, असं नंतर येऊन मग नंतर ओके सॉरी बोलून. माझी फॅमिली पण खूप चांगले आहेत, दोन्ही साईड, माझे मामाकडचे पण आणि माझे पप्पांकडचे पण खूप, दोन्ही पण फॅमिली एवढे खूप सपोर्ट करतात. म्हणजे खूप चांगली करते, तुला करायला पाहिजे, पॉडकास्ट मध्ये यायला पाहिजे. पॉडकास्ट मध्ये पण यायला पाहिजे. अजून कोणाला मी सांगितलं, अजून पण मी कोणाला सांगितलं नाहीये की मी जाणार आहे, माझा इंटरव्ह्यू आहे. सगळ्यांना सरप्राईज येते. कारण मी एक्स्ट्रोवर्ट आहे, मी कुठलीच गोष्ट म्हणजे माझ्या फॅमिली पासून तर नाहीच लपवत. फक्त माझ्या आत्ता मम्मी पप्पांनाच माहिती आहे की पॉडकास्ट आहे आज, बाकी कोणालाच नाही माहिती, आणि माझ्या 2 भावांना माहिती आहे. अच्छा, तर तेच होतं. आपण आता तू खूप चांगलं उत्तरं दिलीस, खूप काय आम्हाला समजलं तुझ्याबद्दल. तर तुला जे बोलायचं होतं तू ते क्लिअरली बोललीस, बरोबर. तर तुझं असं म्हणणं आहे की जर कुणाला काही बोलायचं असेल तर त्यांनी बोलायला पाहिजे, बरोबर. म्हणजे पॉडकास्ट तुम्ही असं नाही म्हणत मी ते जोक सपाट की माझ्या पॉडकास्टमध्ये आपण खरंच तुमच्या मनात काही असेल, कोणतरी व्यक्ती असो, कुणी असो, जर तुम्हाला वाटते त्याला बोलायला पाहिजे तर अवश्य बोलायला पाहिजे. कारण की तुमच्या वर्स्ट कंडिशनमध्ये जो तुमच्यासोबत असतो तो त्याचाच अधिकार असतो तुमच्या चांगल्या कंडिशनमध्ये तुमच्यासोबत असण्याच्या. तर ही माझी एक फिनिशिंग नोट्स होती. तशीच तू एक नोट्स आमच्या ऑडियन्सना दे ह्या कॅमेऱ्यात बघून. तर गाईज, मी तुम्हाला एकच सांगेन की आत्ता पण जे भरपूर माझ्या एजची किंवा माझ्यापेक्षा लहान मुलं पण, मुली, आत्ता त्यांना एकच वाटतं की आम्हाला रील स्टार बनायचं आहे. तुम्ही रील काढा, पण ते एन्जॉयमेंटसाठी. तुम्हाला ॲक्टर बनायचं असेल पण जर तुम्हाला 100% द्यायचं असेल तरच करा. पण मी तर तुम्हाला एकच सजेस्ट करेल की तुम्ही तुमचं अकॅडमिक कधीच सोडू नका, अभ्यास तुमचा कधीच सोडू नका. रील्स करा, सगळं करा, पण तो आपल्या आयुष्यात प्लॅन बी असायला पाहिजे. प्लॅन ए, अभ्यास करा. मी तर तुम्हाला हेच सांगेन. तुम्हाला असं वाटतं इन्फ्लुएन्सरचं लाईफ खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, पण त्याच्यासोबत आपलं एज्युकेशन पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एज्युकेशनकडे पण लक्ष द्या, तेवढंच तुमच्या रीलवरती पण लक्ष द्या. आणि मी तुम्हाला लास्टली हेच सांगेल की एकटा फील करू नका. आपण कधी लोनली नाही फील केलं पाहिजे आणि स्वतःला त्रास करून नाही घेतला पाहिजे, असं मला वाटतं सगळ्यांनी.
आणि आणि अशाच लाईफ एन्जॉय केली पाहिजे. आणि अशा गोष्टी शिकायच्या असतील तर मला फॉलो करा, आणि अजून सरांचा पॉडकास्ट बघा. हां. ठीक आहे, थँक्यू सो मच स्वानंदी, तू इथे आलीस, आम्हाला खूप चांगलं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. हां.